श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या आईने हा सुंदर असा मनुष्य जन्म दिला आहे, म्हणून हा जन्म आपण सार्थकी लावला पाहिजे. पण आपण ह्याकडे दुर्लक्ष करून नकारात्मक ऊर्जेमध्ये स्वतःला अडकून आपलं आयुष्य वाया घालवतो. म्हणून तर सतत स्वामी आईचं नामस्मरण करत राहा, जेणेकरून जरी आपलं मन आपल्याला चुकीच्या वळणावर नेत असेल तरी आपली आई आपल्याला त्या वळणावर जाण्यापासून रोखण्याचे संकेत देत असते. आणि तोपर्यंत संकेत देत असते जोपर्यंत आपण आपला योग्य मार्ग पकडत नाही. हो, हा विश्वास प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे, कारण हा ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केला आहे, आपल्या बोटांमध्ये गोटीसारखा धरून ठेवला आहे, त्या आईवर अविश्वास दाखवणं म्हणजे स्वतःचं जीवन नरकात टाकल्यासारखं आहे. आईची कृपा आहे म्हणूनच आज आपण हे जीवन सुखी समाधानी जगत आहोत. आता तर काय खूप काही नकारात्मक गोष्टी ह्या युगात घडत आहे, कारण हे देखील आपल्या आईचंच प्रवचन आहे, जेणेकरून हे कलयुग सतयुगात परिवर्तित होणार आहे. पण हे समजून घेण्याची क्षमता फार मोजक्याच आत्म्यांमध्ये असणार, कारण बाकी आत्मा तर फक्त अहंकार, लोभ, भ्रष्टाचार, अजून खूप काही नकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला अडकून घेणार आणि चुकीच्या मार्गावर चालणार. हो, आता परिस्थिती खूप कठीण आणि गंभीर होत जाणार, पण आपण हार न मानता आपल्या आईचा धावा सतत करत राहणं गरजेचं आहे. आता त्याच आत्म्यांना सतयुगात प्रवेश मिळणार जे फक्त आणि फक्त स्वामी आईला समर्पित झाले असतील. हो, आम्ही समर्पित झालोय असं म्हणून चालत नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना आईच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागेल. ही परीक्षा काही साधीसुधी म्हणजे आपण शाळेत देत होतो तशी नाही. ही परीक्षा इतकी कठीण असेल की आपल्या जीवावर देखील बेतू शकतं. आणि हीच वेळ असते की आपण आईला किती समर्पित झालो हे कळून येते. चला तर मग आईच्या नामात लीन होऊन आईच्या सानिध्यात राहून आपण कसे सतयुगात प्रवेश मिळवू शकतो ह्याचा अभ्यास करूया. श्री स्वामी समर्थ.